ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 9व्या अध्यायाच्या आता शेवटच्या यात आलेलो आहोत आपण. आणि यात भगवंतांनी आपल्याला आधी सुरुवातीला सांगितलं होतं की इदम ते गुह्य तमम प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञानविज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षस्य शोभा. आणि तेव्हा त्याने म्हटलं होतं की ही राजविद्या आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. की मी ही जी तुला आता विद्या सांगतोय ही राजविद्या आहे आणि राजगुह्य आहे, खूप गुह्य आहे तत्व तुम्हाला मी सांगतोय. तर ह्या 9व्या अध्यायामध्ये आपण ईश्वराचं स्वरूप बघितलं जे निर्गुण स्वरूप आहे. त्यामध्ये सगुण ईश्वराची पण संकल्पना तिथे आली होती. पण जास्त करून भगवंताची इच्छा आहे की आपण साधकांनी त्या सगुण ईश्वराला सुरुवात करून शेवटी निर्गुण ईश्वरापर्यंत पोहोचायला पाहिजे. सगुण ईश्वर हा आवश्यक आहे. सगुण ईश्वराशिवाय आपण पकडू शकत नाही, कारण या मनाला काहीतरी आलंबन पाहिजे असतं. मन आलंबनाशिवाय राहू शकत नाही आपलं, कारण हे टाईम, स्पेस आणि कॉझेशन या 3 गोष्टीत आपलं मन सापडलेलं आहे. त्याची आपण धारणा करू शकत नाही, जे आपल्याला आपल्या या मनाच्या कह्यात जे येत नाहीत. पण निर्गुण जो ईश्वर आहे, निर्गुण ईश्वराचं स्वरूप जे आहे ते नेमकं ह्या टाईम, स्पेस, कॉझेशनच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे ही धारणा करणं आपल्याला फार कठीण आहे. पण म्हणूनच सगुण उपासना ही फार महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची आहे. बरेच वेळा मी सांगताना जेव्हा म्हणतो की नाही, सगुण उपासनामध्ये आपल्याला काय इच्छा, आकांक्षा आपल्यामध्ये आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपण करतो. ते जरी खरं असलं तरीही ती प्रथम पायरी आहे. म्हणजे सकाम उपासना तुम्ही करू नका, सकाम भक्तीकडे जाऊ नका. पण निष्काम भक्तीशिवाय, ईश्वराच्या उपासनेशिवाय आपण या निर्गुण उपासनापर्यंत पोचू शकत नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्हाला, म्हणजे तुम्ही साधना कराल आणि तुम्हाला जेव्हा सगुणाचं दर्शन होईल तेव्हा तो सगुण ईश्वरच तुम्हाला समजावून देईल ते काय आहे ते. आज आपण समजण्याच्या परिस्थितीत नाही आहे, किंवा तसं आपली मनाची तशी धारणा होणं शक्य नाही आहे आजचं. पण त्यासाठी तयारी जी आहे, म्हणजे मनाची ती शुद्ध, इथे काही सूक्ष्म आणि स्थूल याचा अर्थ काही असा साईजनी नाही आहे इथे. मनाची शुद्धता आणि अशुद्धता. तर ही सगुण उपासना करता 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 मनाची शुद्धता होते, आणि ही मनाची शुद्धता झाल्यानंतर मग ते तत्व आपोआप आपल्याला आकारण्यासाठी म्हणून आपण त्यासाठी तयार होतो. त्याला म्हणतात की ती भूमिका आपली तयार होते. तर ही भूमिका तयार करण्यासाठी ही सगुण उपासना ही फार आवश्यक आहे. कोणाला मागच्या जन्माच्या काही त्यांनी केलेल्या तपस्येच्या भरोशावर म्हणा, किंवा मन शुद्ध असल्यामुळे म्हणा, लगेच येऊन निर्गुण उपासनेकडे जाऊ शकतात. पण सर्वसाधारण लोक, किंवा आपल्याला आपलं स्वतःच समजतं नेचर कुठे आहे किंवा कसे आहोत आपण, त्याला अनुसरून आपण जायला पाहिजे. तर या अध्यायामध्ये आपण निर्गुण उपासनेच्या बद्दल बघितलं आपण, आणि बघितलं की भगवंताची कृपा कशी महत्त्वाची आहे. की त्या भगवंताच्या कृपेशिवाय किंवा ईश्वराच्या कृपेशिवाय आपण या मार्गावर जाऊ शकत नाही. म्हणून तिथे भगवंत म्हणतात ना की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय, की मी सगळ्यांसाठी सम आहे. मी काही कोणाला मी फेवर करतोय, कोणी मला लाडका आणि कोणी नावडता असं नाही आहे. तर मी सगळ्यांसाठीच समान आहे. फक्त श्रीरामकृष्णांच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर की तुम्ही शीड उभारा, की किती आपण आपलं भक्तीचं शीड उभारू शकतो, किती आपल्यामध्ये तळमळ आहे, त्यावर भगवंताच्या कृपेचा हा वर्षाव होणं की नाही हा महत्त्वाचा आहे. तर कालच मी गमतीत म्हणत होतो की माझी रूम जी आहे ती ईस्ट वेस्ट आहे, त्याच्यामुळे तिथून हवा येत नाही रूममध्ये अशी. तर एक महाराज म्हणले की तुझी ती खिडकी जी आहे, खिडकी अशी उघड की दक्षिणेकडून जो येणारा वारा आहे त्या खिडकीला तो थांबेल असा, आणि तो थांबला, अडथळा निर्माण झाला की त्याच्या रूममध्ये येईल असं. तर ते तसंच, ते शीळ उभारणं, की ते कुठेतरी मला हवा आत पाहिजे आहे, तर मी खिडकी अशी उघडली की हवा तिथे आदळून कदाचित माझ्या रूममध्ये येईल. मी त्यांना पुढे जाऊन अजून पुन्हा म्हणलं की मी असं करतो, असं न करण्याचं खिडकी उघडतो, तिथं बोर्ड लावून देतो की दिस इज द वे,
की मग हवा कदाचित माझ्या रूममध्ये येईल. तर गमतीचा पार्ट सोडला तर हे शीड उभारणं जे आहे, ही तयारी करणं जी आहे, आणि ही तयारी कशाने होते? ही तयारी होते कर्मामुळे. आपण त्याच्यावर मागे 2 क्लासमध्ये पण त्याचा मी रेफरन्स दिला होता, की कर्म, देव, वस्तू स्वभाव आणि काल, या सगळ्या 4 गोष्टींवर सगळ्यात महत्त्वाचा आहे कर्म. म्हणजे देव असाच काही कृपा करत नाही. देवाने सांगितलं आपलं समोहम सर्वभूतेषु, मी सगळ्यांसाठी समान आहे. काल सगळ्यांसाठी समान आहे. हे पूर्ण हा जो संसार आहे हा सगळ्यांसाठी समान आहे. इथे काहीच बदल नाही आहे. कुठे बदल होतो? आपल्या कर्मामध्ये. तर कर्मामध्ये किंवा आपल्यामध्ये जर आपण बदल केला, कर्मामध्ये बदल करायचा म्हणजे काय? की जे करतोय ते सोडून द्यायचं नाही आहे. त्यात भाव आणायचा. म्हणजे कर्मयोगामध्ये परिणत करणं आहे. कर्मयोग प्लस उपासना करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे गृहस्थांसाठी जे सांगितलं आहे की पंचमहाभूत यज्ञ तो करणं, कर्मयोग करणं, असं करत 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 जर आपण केलं तर या स्टेजपर्यंत आपण पोचू शकतो. हेच इथे भगवंतांना सांगायचं आहे. आणि हे सगळं करत असताना जर आपल्यामध्ये काही काय वैगुण्य असेल, आपल्यामध्ये काही कमतरता असेल, किंवा आपल्यामध्ये काही हाताने काही पापकर्म घडलं असेल, तर त्या उद्देशाने आपण बघितलं की भक्तीचा महिमा त्यांनी सांगितला की अपिचेत्सु दुराचारो, की तुम्ही कितीही प्रकारचं कसंही कर्म कराल त्यांनी मला काही फरक पडत नाही. भगवंत म्हणतात की की तुम्ही जर त्याप्रमाणे जर जायला सुरुवात, माम अनन्य भाग, की तुम्ही जर मला त्याप्रमाणे भजन मनन करायचा प्रयत्न कराल तर हा सगळं तुम्ही जे काही पूर्वीचं केलेलं आहे ते सगळं धुवून निघेल. इथे भगवंत त्याची गॅरंटी घेतात आणि म्हणतात साधुरेवसं मंतव्य, की ज्या माणसाने या सगळ्या गोष्टींना फेस करून जो उठायचा प्रयत्न करतोय, भगवंतांना माहीत आहे की संसारात किती त्रास आहे. भगवंतांना काय माहीत नाही? ते सगळं बघतायत की. त्यांना माहिती आहे की त्यांच्यासोबत जे सदैव पांडव आहेत त्यांना काय काय त्रास झाला नाही. तर भगवंत काय बघत नाही ते? तर भगवंतांना माहिती आहे की जगात राहायचं म्हणजे किती त्रासांना, किती अडचणींना तोंड देऊन जायचं आहे. त्यासाठीच म्हणून भगवंत इथे उत्साह देत आहेत की काहीही असलं, भगवंत म्हणतात की कुठल्याही तुम्ही स्टेजवर असा, कुठल्याही अडचणीत सापडलेलं असा, किंवा तुमच्या हातनं काहीही कर्म घडू देत, तुम्ही ते सगळं सोडून तुम्ही जर देवाची जर काय म्हणतात पाठराखण केली, देवाच्या मागे जर तुम्ही जायचा प्रयत्न केला तर भगवंत तुम्हाला त्यासाठी साथ देतोच. म्हणून ते म्हणतात की सम्यक व्यवस्थितो ही सह, की तो बरोबर माझ्याचकडे, तो निश्चय त्यांनी जर केला की जे झालं ते झालं, मी आता याच्यानंतर असं न करता मी आता पुढे चांगला रस्ता जायचा प्रयत्न करेन, अशाला ते म्हणतात की साधुरेव समंतव्य, की असा माणूस हा साधू आहे. आणि इथे पुन्हा म्हणतात मग क्षिप्रम भवती धर्मात्मा, की असा माणूस हा लगेच धर्मबुद्धीकडे प्रवृत्त होतो. कारण आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही प्रकारच्या बुद्धी आहे. कारण आपण मनुष्यजन्म जेव्हा घेतला तेव्हा आपल्यामध्ये काही कर्म हे अशुद्ध कर्म आहेत आणि काही शुद्ध कर्म आहेत. तर आपण ईश्वराला काय आपण प्रार्थना करायला पाहिजे की ही अशुद्ध कर्माचं माझं वरती त्याचं पीक येण्यापेक्षा माझ्या शुद्ध कर्मांचं जणू पीक येऊ. म्हणजे जसं तुमचं शुद्ध कर्म तयार झालं तसं तुम्ही चांगले कर्म करायला लागलात, भक्तीकडे वळलात, पुन्हा त्याच्यामुळे पुन्हा काय होत आहे, पुन्हा तुमचे जे शुद्ध कर्म तुम्ही केले होते, शुभकर्म जे केले होते ते तर पुन्हा वरती आले, त्याचा प्रारब्ध, त्या प्रारब्धामुळे पुन्हा तुम्ही भक्तीकडे वळला. तर हे असं चक्र पुन्हा सारखं सुरू राहू शकतं. आणि त्याच्यामध्ये समजा काही आलं तर ठीक आहे, ते आपलं काहीतरी आलं, पण त्याच्या मागे नुसतं रडत बसू नका. म्हणजे भगवंतांना तेच सांगायचं आहे की ती अपराधीपणाची भावना घेऊन, तो गिल्ट घेऊन लाईफ लीड करण्यात काही अर्थ नाही, किंवा तसं जर केला तर तुम्ही पुढे जाऊ शकणार. तर यासाठी म्हणून भगवंत इथे म्हणतात की तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा. आता ह्या 32व्या श्लोकापासून शेवटपर्यंत जे आपण जातोय तिथे पुन्हा भगवंत सांगतायत की काही काही गोष्टी, काही काही स्वभावत आपल्यामध्ये काही दोष असतात. ते स्वभावत आहे, नैसर्गिक आहे, त्याला आपण काही टाळू शकत नाही. परंतु ते जर टाळायचे असतील, ते जर आपल्या साधनेमध्ये जर येत असतील तर त्यासाठी पण इथे भगवंत आपल्याला उपाय सांगतायत. आपण 32वा श्लोक बघतो. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्यू पापयोनय
स्त्रियो वैशास्तथा शूद्रा तेपि यान्ति पराम गतीम. इथे भगवंत म्हणतायत की हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य व शूद्रादिक आणि पापयोनीचेही जे कोणी असतील तेही मला शरण होऊन परमगतीला पोहोचतात. आता इथे भगवंत सांगतायत की इथे समजून घ्यायला पाहिजे. हा श्लोक कधी कधी बराच अडचणीचा जाऊ शकतो काही लोकांना समजायसाठी, की म्हणजे 4 भाग भगवंतांनी इथे केले आहेत, म्हणजे 4 पार्ट केले आहेत, स्वभावाचे पार्ट आहेत, लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्री स्वभाव, वैश्य स्वभाव, शूद्र स्वभाव आणि एक पापयोनी. जर तुम्हाला मोक्षापर्यंत पोचायचं आहे, त्या परमगतीपर्यंत पोचायचं आहे, तर या 4 प्रकारच्या स्वभावापासून आपल्याला मुक्ती मिळायला पाहिजे. म्हणजे हे 4 स्वभाव जर तुम्ही बघितले तर प्रत्येक माणसामध्ये, स्त्रीमध्ये या प्रकारे कुठेतरी आपलं असतं. आणि पुढे अजून पण सांगतील क्षत्रिय स्वभाव आणि ब्राह्मण स्वभाव पण सांगतील ते, की हे इथे कुठे फिजिकली कोणाला म्हणायचं नाही आहे. स्त्री, वैश्य, शूद्र किंवा ब्राह्मण असं फिजिकली भगवंतांना म्हणायचं नाही आहे. कारण जी आपण साधना करतो, वेदांताची साधना म्हणा, कुठलीही भक्ती साधना आपण करू, तिथे फिजिकल काही महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं मन तुमचं कसं आहे. ह्या सूक्ष्म शरीराने आपण पूजा करत असतो, भाव कमी असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा मनाने करता. तो कुठल्याही जातीचा माणूस असो, कुठल्याही याचा माणूस असो, तो मनाने करतो. आपण सगळं कर्म कराल तरी तुम्ही मनानेच कराल. तर इथे सगळा हा जो श्लोकामध्ये सांगतायत भगवंत, हा मनाचा स्वभाव सांगतायत. कुठल्या भावाने तुम्ही हा भगवंताकडे जायला पाहिजे आणि कुठल्या भावाचा जास्त उद्रेक झाला तर तो तुम्हाला साधनेमध्ये त्रास देऊ शकतो किंवा तुमच्या साधनेमध्ये तो अडथळा निर्माण करू शकतो. हां, तर हे खूप बॅलन्स ठेवायला पाहिजे, थोडक्यात भगवंतांना इथे सांगायचं आहे. तर इथे काय म्हणतात ते, की 4 भाग यांनी इथे केले. कुठले कुठले, की स्त्री, वैश्य, शूद्र आणि पापयोन. इथे म्हणतात की या प्रकारचा जर स्वभाव तुमचा असेल कुठला, तर तो त्या स्वभावाला तुम्हाला जर ओलांडायचं असेल, त्याच्यावर जर तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल, तर काय म्हणतात ते, की तो मला शरण ये, माम ही पार्थ व्यापाश्रित्य. म्हणजे बरेच वेळा आपण काही काही आपल्या स्वभावातले जे दुर्गुण असतात, दोष असतात, त्याला आपण ओलांडू शकत नाही. प्रयत्न करतो आपण बरेच वेळा. आपल्या मनात हिंसा असते, आपल्यामध्ये काम असतो, आपल्यामध्ये क्रोध असतो. ह्या सगळ्या मानसिक भावना ज्या आपल्या मनात येत असतात, त्या भावना ओलांडण्याची इच्छा प्रचंड असते मनामध्ये, पण आपण तिथे कमी पडतो. तर इथे भगवंत म्हणतात की अशा प्रकारचा स्वभाव कोणाचा असेल, त्या स्वभावाच्या वरती जर तुम्हाला यायचं असेल, तर फक्त केवळ स्वतःवर स्वप्रयत्नावर डिपेंड न राहता तुम्ही माझी पण शरण घ्या. तुम्ही जर मला शरण आलात, माझी जर तुम्ही भक्ती केली, तर यातनं तुम्ही हळू सहज वरती निघून जाऊ शकाल. म्हणून ते म्हणतात की परामगती यांती, की तुम्हाला जर हे इथे जायचं असेल, या गतीपर्यंत पोचायचं असेल, तर स्वतः काही न करता यू शुड ऑल्सो, म्हणजे मला तुम्ही शरण तिथे यायला पाहिजे. आता इथे पापयोनी म्हणजे काय, की पापयोनी आपण समजू शकतो की इथे जर कोणी खूपच अशा परिस्थितीत जन्म घेतलाय, हां, की जिथे त्याला काहीही फेवरेबल वातावरण नाही. जर आपण पुराणातलं उदाहरण घेतलं तर आपल्याला बघता येईल की काय त्याचं नाव आपला प्रल्हाद, की तो राक्षसाच्या घरी जन्म घेतला त्यांनी. इतकं अनफेवरेबल वातावरण तिथे, पण तिथून पण तो भगवंताचं नाव घेऊन वरती आला. हां, तर हे एक प्रल्हादाची गोष्ट झाली. किंवा आपल्या साधारण जीवनामध्ये पण जर काही काही गोष्टी बघितल्या आपण, लक्षात येतात की इतके जडबुद्धी लोक असतात. म्हणजे राक्षस म्हणजे काय, तुम्हाला जस्ट एक मिनिट. तर मी म्हणत होतो की इतकी जडबुद्धी असते काही काही लोकांमध्ये. म्हणजे आता राक्षस म्हणजे काय 2 शिंगल राक्षस यायला पाहिजे असं नसतं. आपण बघतो की बाहेर जगामध्ये जर थोडे डोळे उघडे ठेवले आपण, तर लक्षात येतं की त्यांना काहीही प्रकारचा धर्माचा लवलेश पण नाही त्यांच्या जीवनामध्ये. तर अशा माणसांच्या घरी जर कोणी असा एखादा पुरुषाला आपण बघतो की बऱ्याच वेळा तो माणूस खूप अधार्मिक असतो, किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्या प्रकारचं काहीही बाह्य लक्षण नसतं, पण त्याच्या पोटी एखादा चांगला जन्म घेतो मुलगा,
आणि चांगला सज्जन तो माणूस निर्माण होतो, सज्जनासारखा राहतो, वागतो किंवा या समाजामध्ये पण खूप मोठा होतो. तर इथे भगवंताला म्हणायचं आहे की अशा योनीत कोणी जर आला, अशा योनीत कोणी आला म्हणजे कसं, की अशा डिसएडव्हान्टेज सिच्युएशनमध्ये जर कोणी सापडला आणि तिथून जर त्यांनी माझा धावा करून जर तो माझ्याकडे यायचा प्रयत्न केला तर त्याला मी वाचवतो, असं भगवंताला इथे म्हणायचं आहे. आता दुसरं इथे भगवंत म्हणतायत की स्त्री स्वभाव इथे आपण तो घ्यायला पाहिजे, की तिथे पुरुष असो की स्त्री असो, प्रत्येक माणसामध्ये दोन प्रकारच्या काय म्हणतात त्याला नेचर असतं, माणसाचा स्वभाव असतो. एक असतो इमोशनल स्वभाव आणि एक असतो काय म्हणतात त्याला बौद्धिक, त्याच्याकडे जास्त कल असतो. म्हणजे बरेच वेळा लोक ते इमोशनल नसतात, आपण म्हणतो फार कोरडा माणूस आहे, हां त्याच्यामध्ये काहीच इमोशन नाही आहेत. तर एक बौद्धिक इंटेलेक्च्युअल नेचरचा माणूस कोणी असतो किंवा कोणी इमोशनल नेचरचा माणूस असतो. तर इथे भगवंतांना स्त्री जेव्हा म्हणतायत, स्त्री स्वभाव जेव्हा म्हणतायत, तेव्हा भगवंतांना म्हणायचं आहे इथे की कोणाचं जर इमोशनल नेचर जर असेल, म्हणजे स्त्रीचंच फक्त इमोशनल नेचर असतं असं नाही आहे, पुरुषाचं पण इमोशनल नेचर असू शकतं. तर ह्या इमोशनल नेचर हे आपल्याला साधनेमध्ये बाधा आणू शकतं. कारण इमोशनल काय म्हणतं की पर्सनल रिलेशनशिपवर त्याचा जास्त भर असतो किंवा संघ ज्याला म्हणतो आपण, आणि वेदांत म्हणतं की संघ सोडायला पाहिजे, म्हणजे संघापासून दूर राहायला पाहिजे. हां रागद्वेषापासून आपण दूर असायला पाहिजे. तर या रागद्वेषापासून दूर होण्यासाठी म्हणून आपलं जर इमोशनल नेचर असेल, हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे, साधकाने, स्त्री पुरुष कोणीही असो. तसं जर असेल तर त्यांनी सावधान व्हायला पाहिजे, त्यांनी यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करायला पाहिजे, हेच भगवंताला इथे सांगायचं आहे. कारण आता इमोशनल नेचर म्हटलं की यात आता आम्ही त्या गमतीने म्हणतो की वेस्ट बेंगॉलमध्ये कोण पुरुष आहे, आपण म्हणतो फक्त स्वामी विवेकानंद आहेत, बाकी सगळे कोणीच पुरुष नाही आहे. म्हणजे काय, आम्ही म्हणतो सगळे रडणारे आहेत बाबा इकडे. आता रडणारे कसे काय आहेत, पुरुष नाही का इथे आहेत. पण हा पूर्ण वेस्ट ईस्टर्न पार्ट जर तुम्ही बघितला किंवा मी तर आता आगरतळ्याला पण होतो, त्या साईडला पण जरी बघाल तर या पूर्ण पार्टमध्ये इमोशन्स फार काम करतात. इथे थोडंसं इमोशन्स भडकवून द्या, सगळं काम तुमचं होऊन जाईल. म्हणजे मला जर खूप छान वक्ता व्हायचं असेल इथे वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणतो, तर मला डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे, असं थोडंसं असं मी खूप भावनिक बोलायला पाहिजे, एका डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे की मी फार मोठा वक्ता झालो किंवा फार मोठा प्रवचनकार झालो. तर इथे इमोशन्स का खेळतात, कारण या एरियामध्ये तुम्ही बघा शक्तीचं खूप प्रचंड पूजा आहे. म्हणजे काली पूजा आहे, लक्ष्मी पूजा आहे, तर सरस्वती पूजा आहे, तर दुर्गा पूजा आहे. तर इथे मातृ स्वरूपाचं जास्त इथे असल्यामुळे आणि मातेमध्ये जास्त इमोशन्स असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या ह्या पार्टमध्ये इमोशन्स फार काम करतात. तर सांगायचा उद्देश कसा की इमोशन्सवर विजय मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण कुठली साधना करतो, वेदांत साधना करतो म्हणा किंवा काही कुठलीही प्रकारची साधना करू आपण, त्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की या संगम म्हणजे जो कुठल्या प्रकारचा, म्हणजे वेदांत पिता नैव मे नैव चैव माता, की मी पिता नाही आहे, माता नाही आहे, मला जन्म नाही आहे, माझा बंधू नाही आहे, कोणी मित्र नाही आहे, चिदानंद शिवोहम शिवोहम, हे आहे वेदांताचं खरं आयडियल, की सगळे आहेत पण त्यामध्ये मी नाही आहे. हे आहे खरं वेदांताचं आयडियल, की मी सगळ्यांमध्ये आहे, सगळे माझ्यासाठी आहेत, मी प्रत्येकाचा आहे. मी म्हणजे ज्या माणसाची तुम्ही भेटाल त्या प्रत्येकाला वाटेल की हे किती माझ्या जवळ आहेत, पण त्याच वेळेस तो त्यात नाही आहे, त्यातनं अलिप्त आहे, मनाने अलिप्त आहे. हा जो पार्ट आहे हा इथे भगवंतांना सांगायचा की यातनं तुम्ही बाहेर निघायला पाहिजे. कारण हा जो ही जी इमोशन आहे ही फक्त काय आपल्या रिलेशनपुरतीच मर्यादित राहत नाही. ह्या इमोशन्स तुमच्या पर्सनल कुठल्या का माणसाशी होऊ शकते किंवा गुरुशी होऊ शकते किंवा इवन ईश्वराशी पण तुमचं पर्सनल रिलेशन होऊ शकतं. म्हणजे इतके तुम्ही इमोशनली त्यात होऊ शकता त्याच्यामध्ये की त्या इमोशनमधून तुम्ही ते तोडून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. ते इतक्या म्हणजे श्रीरामकृष्णापर्यंत बघा की श्रीरामकृष्ण आईचं इतकं काय म्हणतात त्याला, इथपर्यंत आई त्यांच्या सोबत होती की जेव्हा तोतापुरी आले साधना करायसाठी, साधना करून घेण्यासाठी वेदांताची, तेव्हा पण श्रीरामकृष्ण कालीमात्र सोडू शकले नाही. म्हणजे इतकं ते म्हणले, तोतापुरी सांगतायत की तू इथे ध्यान केंद्रित कर, ते तुझ्या आईला काढ तिथनं बाहेर, म्हणजे द्वैत भाव जो आहे हा काढ आणि अद्वैत भावामध्ये तू विलीन हो. तेव्हा श्रीरामकृष्ण शक्य नाही मला ते. तर इतका तो पगडा होऊ शकतो इमोशन्सचा.
ह्या चांगल्या आहेत गोष्टी, खराब नाही आहेत. कारण तुमचे इमोशन नसाल तर तुम्ही काहीच गोष्टी करू शकत नाही. म्हणजे मला जर इमोशन कोणाला गरिबाबद्दल नसेल, माणसाबद्दल नसेल, वडिलांबद्दल नसेल, आईबद्दल नसेल, पत्नीबद्दल नसेल, तर तुम्ही कसा व्यवहार करणार जगामध्ये? तर इमोशन ह्या पूर्ण आवश्यकता आहे आणि इमोशनशिवाय भक्ती पण वाढू शकत नाही. हे पूर्ण भक्तिशास्त्र इमोशनवर डिपेंड आहे. हे पूर्ण भक्तिशास्त्र म्हणा किंवा वेदांतशास्त्र म्हणा, इमोशन नसल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तर इमोशन महत्त्वाचे आहेत, पण इमोशन माझ्यामध्ये येऊ नये, माझ्या ह्या साधनेच्या मध्ये येऊ नये, हाच फक्त इथे भगवंत तुम्हाला सावधान करून देत आहेत. एवढंच इथे बघायला पाहिजे. तर इथे स्त्री कुठलं शरीर आणि स्त्री न समजणं, स्त्री स्वभाव समजायला पाहिजे इथे. मग दुसरं म्हणतात की वैश्यबुद्धी. आता वैश्यबुद्धी कशी आहे? राजसिक बुद्धी आहे. म्हणजे बहिर्मुखी स्वभाव थोडाफार, किंवा सदैव देवाणघेवाण करण्यामध्ये त्यांचं जास्त हे असतं, किंवा प्रॉफिट मेकिंग. कुठे प्रॉफिट आपल्याला मिळेल. म्हणजे मी म्हणत होतो ना की आमच्या पुणे आश्रमात होते की 5 कॉन्ट्रॅक्ट मिळू दे वर्षाचे, 1 कॉन्ट्रॅक्ट भगवंताला. ही वैश्यबुद्धी झाली. आता तो भक्त नाही आहे का? तो आहे. तो सिन्सिअर नाही आहे का? तो आहे. परंतु तिथे देवाणघेवाण आली. पूर्वी सगळ्यात सुरुवातीला जेव्हा बेळगावला ते हे सुरू झालं होतं, जप यज्ञाचा प्रकार सुरू झाला होता तेव्हा, आणि दर महिन्याला ते तिथले स्वामीजी जपयज्ञ घ्यायचे. तर तिथल्याच एका भक्तांनी, तर वैश्यबुद्धी बघा कशी असते, त्यांनी ते जपाचं मशीन शोधून काढलं की ते काउंट कसं ठेवायचं. ते टक 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 करायचं एक मशीन त्यांनी शोधून काढलं आणि बिझनेस सुरू केला. सो ही झाली वैश्यबुद्धी. तो काही भक्त माणूस आहे, त्यांनी चांगल्याच उद्देशाने केलं असेल, पण त्यांनी बघितलं की इथं बिझनेस आहे. साधा एखादा तुम्ही रुद्राक्षाची माळ घेऊन जा, लोकांकडे रुद्राक्षाचा आपण बिझनेस सुरू करून देऊ. तर ही जी कमर्शियल जी बुद्धी आहे, ही तुमच्या पुन्हा या काय म्हणतात त्याला साधनेमध्ये अडथळा आणू शकते. तर ही आपण बघायला पाहिजे. म्हणजे इव्हन राजा महाराजांचे वडील, राजा महाराज काही वैश्य नव्हते, पण ते जेव्हा ठाकूरांकडे आले, त्यांनी बघितलं की त्यांचा मुलगा ठाकूरांकडे आला आहे. त्यांच्या मनाला ते चांगलं वाटलं नाही. म्हणजे त्यांनी, ते कारण वडील होते, त्यांना वाटलं की आपला मुलगा काय पुढे जमीनदार होईल, पण हा इथे श्रीरामकृष्णांसोबत बसून तो सगळं काय हे करतोय. पण ते चुप बसले. कारण काय की त्यांना वाटलं इथे मोठे मोठे लोक येतात श्रीरामकृष्णांकडे, वकील येतात, डॉक्टर येतात, या लोकांचा मला माझ्या बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. ही आहे वैश्यबुद्धी. ते वैश्य नाही आहे जातीने, कर्माने पण वैश्य नाही आहेत, पण ते विचारांनी वैश्य आहेत. तिथे भगवंतांना म्हणायचं की ही जी प्रॉफिट मेकिंग जी काही तुमच्या मनाची कधी कधी बुद्धी असते, जिथे आपण व्यवहार बघतो, जिथे आपण कमर्शियल काही ॲडव्हान्टेज बघतो, किंवा भगवंताकडनं पण आपण असं केलं तर असं मिळेल, तिथे पण जर आपण अशी बुद्धी ठेवत असू, किंवा मी इतका जप केला, इतकी पूजा केली, इतका होम हवन केला तर मला काही मिळायला पाहिजे, अशी जरी बुद्धी असेल तरी ती निष्काम भक्तीकडे जाऊ शकत नाही. हेच भगवंताला सांगायचं आहे इथे. आणि शूद्र बुद्धी म्हणजे काय? बस तमोगुण, खाओ पिओ मजा करू. काय भगवंत आहे की नाही आहे आपल्याला माहीत नाही, त्याचं काय ते पुढं बघता येईल, सध्या दिसतं समोर आहे त्यात एन्जॉय करा. ही झाली क्षुद्र बुद्धी. तर या क्षुद्र बुद्धीमध्ये जरी कोणी असेल आणि त्याला जर थोडीशी चेतना उत्पन्न झाली की नाही आपल्याला काहीतरी जीवनात चांगलं करायचं आहे, तर असा माणूस पण भगवंताकडे जाऊ शकतो, असं तिथे भगवंतांना सांगायचं आहे. तर स्त्री स्वभाव, वैश्य स्वभाव आणि शूद्र स्वभाव आपण इथे घ्यायला पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात वर्ण घ्यायचा नाही आहे, किंवा कुठल्याही शरीराला इथे त्यांना सांगायचं नाही आहे. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. तर मग हे काय सांगावयास पाहिजे का की पुण्यशील ब्राह्मणजन व राजर्षी भक्त लोक पोचतात, म्हणून तू सुखरहित क्षणभंगूर अशा या मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यामुळे माझेच भजन कर. आता इथे भगवंत म्हणतायत की मी जेव्हा सांगतोय की स्त्री स्वभाव, वैश्य स्वभाव आणि शूद्र स्वभाव ज्यांना प्राप्त आहे त्यांनी जर मला शरण आलेत तर ते पण याच्यावरती उठू शकतात. आणि मग ते म्हणतात की मग ब्राह्मण आणि राजर्षय म्हणजे क्षत्रिय यांच्याबद्दल काय सांगावं, कारण ब्राह्मणता हा सत्वगुणाने परिपूर्ण आहे. मी इथे गुणब्राह्मण म्हणतो आहे, जाती ब्राह्मण म्हणत नाही आहे. जाती ब्राह्मणात तिथे कुठल्याही आपल्या याच्यामध्ये जेव्हा केव्हा म्हणतात तेव्हा गुणब्राह्मण घ्यायला, गुणाने जो ब्राह्मण आहे. तुम्हाला लक्षात येईल की असे इतके भरपूर लोक तुम्हाला समाजामध्ये दिसतील
की जे जातीने ब्राह्मण असतील पण गुणाने ब्राह्मण असतीलच असं सांगता येत नाही. किंवा कुठल्या इतर जातीमध्ये जरी त्यांनी जन्म घेतला असेल तरी ते गुणाने जर ब्राह्मण असतील तर त्यांना इथे म्हणायचं आहे की ज्यांच्यामध्ये सत्वगुण प्रधान आहे, की जे सात्विक आहे, सज्जनता त्यांच्यामध्ये आहे, सिन्सिअर आहे, खूप चांगले लोक असतात. तर अशा लोकांना इथे भगवंत म्हणतात की ब्राह्मण, की ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे, म्हणजेच काय आहे की अर्थ, काम याच्याबद्दलचं अट्रॅक्शन त्याच्या मनातलं कमी झालेलं आहे आणि धर्म आणि मोक्ष याच्याकडे जायची त्याची जास्त प्रवृत्ती आहे. त्यांच्याबद्दल काय सांगावं भगवंत म्हणतात. आणि नंतर म्हणतात की क्षत्रिय, राजसिक, की राजसिक माणसामध्ये पण काय असतं की तो निस्वार्थी असतो. आता आपण मागे बघितलं की वैश्य पण राजसिक आहे, त्याच्यामध्ये पण राजसिक गुण आहे आणि या क्षत्रिय माणसामध्ये पण राजसिक गुण आहे. मग या दोघांमध्ये फरक कुठे आला? फरक हा आहे की वैश्य काय करतो, त्याचा स्वतःचा तो तिथे फायदा बघतो, पण क्षत्रिय हा जो राजसिक आहे हा स्वतःचा इथे फायदा नसताना निस्वार्थीपणे काम करण्याकडे त्याचा जास्त कल असतो. दोघे राजसिक आहे, वैश्य आणि क्षत्रिय, पण क्षत्रिय हा जास्त लोकांसाठी म्हणून म्हणा किंवा काय म्हणतात त्याला, निस्वार्थपणे कामाचा प्रयत्न करतो आणि वैश्याचा स्वार्थभाव जास्त असतो, हे आपण बघायला पाहिजे. आणि यासोबत काय ना, हे 4-5 त्यांनी स्वभाव सांगितले. क्षत्रिय स्वभाव, वैश्य स्वभाव, शूद्र स्वभाव, ब्राह्मण स्वभाव, स्त्री स्वभाव. त्यामध्ये आपल्याला अजून स्वभाव ॲड करतात. कोणाला संशयी स्वभाव असतो, कोणाला तार्किक स्वभाव असतो, असे बऱ्याच प्रकारे स्वभाव आपल्याला दिसतात. तर याला धरून भगवंतांना सांगायचं की तुम्ही जर नैसर्गिकरित्या हे जर अवगुण घेऊन आला असाल, म्हणजे आपल्याला समजतं की आपण बरेच वेळा लक्षात की नाही, मी खूप इमोशनल आहे, किंवा मी खूप तर्क करतो, किंवा माझा प्रत्येक गोष्टीमध्ये मला संशय येतो. हा जर आपण इंट्रॉस्पेक्शन करून विचार केला की हा असा माझा स्वभाव आहे, त्याला काढायला पाहिजे, हा साधनेमध्ये मला अडथळा आणू शकतो, तर भगवंत म्हणतात की तुला जर ते शक्य नसेल तर तू माझ्याकडे ये, मला प्रार्थना कर. तसं जर केलं तर कदाचित तू या अवगुणांमधनं बाहेर पडू शकशील. कारण इथं पुन्हा सुंदर म्हटलं की अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्त भजस्व माम, की हा लोक कसा आहे, अनित्य लोक आहे. फार सुंदर सांगितलं भगवंताने की अनित्य आहे इथे जगा. ह्याच्यामुळे तू जास्त वेळ लावू नको आता, की इथे आलोय आपण, आता जेव्हा माझा स्वभाव पालटेल, जेव्हा माझा स्वभाव चेंज होईल, मग मी कर्मयोग करेन, मग मी उपासना करेन, आणि असं करता करता दिवस आपले भरून जातील. तर बघा, जिथे आहे, ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे माझ्याकडे, म्हणजे मला शरण येऊन तू ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रारंभ कर. म्हणून म्हणतात अनित्यम असुखम लोकम, की किती सुंदर वर्णन त्या संसाराचं भगवंताने, की अनित्य हा संसार. आणि इथे काय असुखम, सुख नाहीच आहे. सुख दिसतं, सुखाचा भास होतो, पण सुखाचा भास झाला जेव्हा आपण गुलाब घेतो, काटासोबत असतो त्याच्यासोबत. तसंच ह्या सुखाचं आहे, जसं सुख आपण घेतो त्याच्यासोबत दुःख पण आलेलं आहे. तर असं हे अनित्यम असुखम लोकम, किंवा अनित्य लोकांमध्ये रममाण न होता तो कुठेतरी भजस्व माम, की तो कुठल्याही प्रकारची भक्ती सुरू कर. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, कुठल्याही प्रकारची भक्ती कर, पण सुरू कर. आपण याच्यापूर्वी बघितलं होतं की सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. मी कुठे उभा आहोत ते इम्पॉर्टंट नाही आहे. माझ्यामध्ये किती कमी कमी गोष्टी आहे, मी काहीच करू शकत नाही, की मी नाचीज आहे, तुम्ही किती समोर गेला आहात, तुम्ही फार याच्यामध्ये प्रोग्रेस केला आहे, ह्या फार म्हणजे काय किरकोळ गोष्टी आहे. पण राईट डायरेक्शन जर असेल जीवनामध्ये, जर अशा वेळेस काही तुमच्या जीवनावर एखादा आघात झाला, काही एकदम एक्सपिरियन्स असा आला, तर तुम्ही कित्येक लोकांना मागे सोडून पुढे निघून जाऊ शकता. कारण महत्त्वाचं आहे डायरेक्शन. ते समोर मागे काही नाही आहे, हे तुमची स्पीड तुमच्यावर डिपेंड आहे, किती फास्ट जायचं आणि किती कमी जायचं. तर हे सगळं जीवन तुम्हाला शिकवत असतं. जीवनाच्या मध्ये जेव्हा जात असतो तेव्हा मध्ये असे काही की जीवनात एक्सपिरियन्स येत असतात की तुम्ही जेव्हा खरोखर तुम्हाला जाणवेल की हा लोक अनित्य आहे, असुख आहे, हे जसं जाणवलं तुम्हाला तसं तुमचा प्रोग्रेस पुढे झाला. मग तो कितीही समोर असू दे, त्याला जर त्या जगात सुख मिळत असेल, ते जर परमनंट सुख तो शोधत असेल जगामध्ये, पण आपण त्याला म्हणू की नाही किती समोर गेला आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. कारण ते नुसतंच ते तेवढ्यापुरतं आहे, ती स्टॅग्नन्सी आहे ती. पण खरा प्रोग्रेस केव्हा होतो, की जेव्हा आपल्याला हे अनित्य आणि असुखम लोकम याची जाणीव होते, खरी खरी जाणीव होते.
हे होणं महत्त्वाचं आहे. ते जर झालं तर आपण भगवंताकडे लगेच पोहोचू शकतो. आणि म्हणून म्हणतात की तू मला न विसरता मला धरून कसं चालायला पाहिजे, म्हणून म्हणतात ते शेवटी मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसे युक्तवैवम आत्मानं मत्परायणम. की मन मना केवळ मज सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याचे ठिकाणीच अनन्य प्रेमाने नित्य निरंतर अचल मन ठेवणारा हो. मदभक्त मज परमेश्वरालाच श्रद्धायुक्त प्रेमासह निष्काम भावाने माझे नाव गुण व प्रभाव याचे श्रवण कीर्तन मनन व पठण पाठण करीत निरंतर भजणारा हो. मद्याजी शंखचक्र गदा पद्म आणि किरीटी कुंडलादी भूषणांनी युक्त पितांबर वनमाला आणि कौस्तुभमणी धारण करणाऱ्या मज विष्णूचे मन वाणी व शरीरद्वारा सर्वस्व अर्पण करून अतिशय श्रद्धा भक्ती व प्रेम यांनी विव्हल होऊन पूजन करणारा हो. आणि माम सर्वशक्तिमान विभूती बल ऐश्वर्य माधुर्य गंभीरता उदारता वात्सल्य आणि सहृदयता इत्यादी गुणांनी संपन्न सर्वांचा आश्रयरूप अशा मज वासुदेवाला नमस्कुरु विनयभावपूर्वक भक्तीसहित साष्टांग दंडवंत प्रणाम कर. याप्रमाणे मला शरण होऊन राहणारा तू आत्म्याला माझ्यामध्ये योजून ऐक्य करून मलाच येऊन मिळशील. इथे भगवंत म्हणतायत की कम्प्लीट सरेंडर, की हे तुला जर करायचं असेल, तुला जर या जीवनामध्ये वरती यायचं असेल, साधनेमधनं वरती उठायचं असेल, तर तू मला शरण यायला पाहिजे. आता इथे शरण यायचं म्हणजे कसं आहे की इथे आपण समजायला पाहिजे की काही काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात. बऱ्याच गोष्टी आपल्या हातात काही नसतं असं पाहिलं तर. म्हणून आपण याच्यावर चर्चा केली होती की दैववादी व्हायचं नाही आपल्याला, की माझ्या हातात काहीच नाही आहे, मी काय करू, मी बांधल्या गेलो आहे, माझा स्वभावच तसा आहे, मी अशा ह्याच्यात सापडलेले आहे, असं अडचणीत नाही राहायला पाहिजे आपण. दैववादी न होता दैवाला सोबत घेऊन जर स्वाधीन इच्छेच्या भरोशावर, विल पॉवरच्या भरोशावर जर आपण जितकं आपल्याला शक्य आहे तितकं जर कर्म करत गेलो, तितकी जर भक्ती करत गेलो आपण आणि देवाला जर शरण गेलो आपण, तर हा रस्ता काही कठीण नाही आहे, हेच इथे भगवंत सांगतात. ते म्हणतात की मतपरायण, की तू फक्त म्हणजे तुझा गोल हा माझाच फक्त असायला पाहिजे. की माझा गोल काय आहे, जीवनाचा उद्देश काय आहे, भगवत प्राप्ती किंवा आत्मस्वरूप प्राप्ती, हा गोल ठेव. त्यासोबत मग इतर गोल असतील, म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये ज्याला ज्या वर्णात तो सापडलेला आहे, ज्या आश्रमात तो आहे, त्या आश्रम विहित तो कर्म करत राहील, ते सगळं होत राहील. पण त्याचा उद्देश काय असं शेवटी, की मला भगवंताकडे जायचं आहे. आणि मना भव, की सदैव माझ्यामध्ये मन ठेव. म्हणजे प्रत्येक यत करोशी यदश्नासी यत जुहोसी आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये मला तू बघायचा प्रयत्न कर, हाच इथे त्यांना सांगायचा आहे. आणि मध्याजी, की सगळ्या काही जे काही ॲक्शन तू करतो आहे, की पूर्ण जे काही तू करतो आहे ते पूर्ण यज्ञरूपाने मला अर्पण करतो आहे या रूपाने कर. आणि त्याचं जे काही फळ मिळेल ते प्रसाद रूपाने ग्रहण करायची मानसिकता भाव ठेव. म्हणजे मी ॲज ए करता मी कर्म करेन, भगवंताला पूजा करेन त्यांची, पण त्या कर्म करण्यातनं जे काही फळ मला मिळेल ती प्रसाद बुद्धीने ग्रहण करेन, हे आपण करायला पाहिजे. आणि माम नमस्कुरु, की या सगळं करत असताना कुठलाही ॲरोगन्स मनात न ठेवता, कुठल्याही प्रकारचा म्हणजे जास्त काय म्हणतात त्याला स्वतःची बुद्धी जास्त न वापरता, की मी स्वतः करतो आहे, तिथे अहंकार न आणता, की भगवंताच्या कृपेने सगळं होतं आहे, भगवंत माझं मनाला याप्रमाणे चांगल्या गोष्टीकडे आणतो आहे, सत्वामध्ये माझं मन राहत आहे, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून माताजी म्हणतात ना, एक भक्त त्यांच्याकडे जातो आणि तो म्हणतो की माताजी माझ्या मनामध्ये कुठल्याही अशा काय काम क्रोधादी भावना माझ्या मनामध्ये येत नाही. तेव्हा माताजीने बोलू नको, असं बोलू नको, कारण आपल्या मनामध्ये केव्हा कुठले काय काही माहीत नाही, आपलं ही माया आहे सगळी. म्हणून जे काही आता माझं मन सात्विक स्तरावर असेल तर भगवंताची कृपा आहे, राजसिक स्तरावर असेल तर भगवंताला आपण प्रार्थना करायला पाहिजे की माझं मन अजून सत्वाकडे घेऊन चल. तमसमध्ये असतो तर अजून भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे की माझं मन अजून तू सत्वाकडे घेऊन चल. तर इथे मध्याजी माम नमस्कुरु किंवा मला नमस्कार कर याचा अर्थ असा आहे की तू सदैव स्मरण मनन माझं जर ठेवलं
आणि या भक्तिमार्गाकडे म्हणा किंवा ज्ञानमार्गाकडे जायचा प्रयत्न केला तर तू मला पोचशील, हेच या पूर्ण अध्यायातनं भगवंतांना सांगायचं आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.